जय शिवराय मित्रांनो, माझ्या असं दुकानातला एक अनुभव सांगते तुम्हाला. आल्याला मला माझ्या दुकानात कसं कस्टमर येतात ना, मग सांगतात की बायका असल्या कपड्याला किंवा भांडी किंवा मुलं सांभाळायला छोटी बाळ असते ना, की सांगा आम्हाला चांगल्या मावशी असल्या तर. मग मी सांगतोय काय त्याला एखाद्याला काम भेटते म्हणून ठीक आहे म्हणून सांगते. मग असेच एक 2-3 बायकांना जवळजवळ कामं लावून दिली बरं का. 2-3 बायकांना जवळजवळ दिली. पण परवा नाही कशा मग काय केलं तर बरं का काम बघ म्हणून. मग ए बाळ मला काय म्हणलं त्याने, ए बाळ मला काम असलं तर सांग की म्हणलं काय तर. मी म्हणलं ठीक आहे म्हणलं, सांगते की म्हणलं. मग परत तरी पण म्हणाले अर्जंटमध्ये सांगा असं म्हणाले. म्हणलं का की एवढं अर्जंट कुठलं काम भेटते म्हणलं लगे आलं की तुम्हाला सांगते म्हणलं, ज्यावेळेस पण येईल त्यावेळेस नक्की तुम्हाला सांगते म्हणलं. मग थांबल्या आणि परत एकदम मग थांबल्यावर तर माणूस बोलतेच ना का काय लगेच एवढं काय. मग मी पण म्हणलं काका की आता कसलं एवढं काम, जरा असं वय असलं माणूस विचारते ना काय आता निवांत खायचं म्हणलं, कशाला काम बघायला लागला म्हणलं. तर नाही म्हणल्या मी म्हणलं मुलगा नाही का म्हणलं तुम्हाला. तर नाही म्हणल्या मला मुलगा नाही म्हणल्या. मुलगा नाही म्हणल्यावर मग ठीक आहे म्हणलं. मुली मग म्हणल्या 2 मुलीच आहेत बघ मला आम्हाला. मग मी म्हटलं मग मुली सांभाळत तुम्हाला, मुली सांभाळत नाहीत का. तर नाही म्हणल्या, रडायच लागल्या तसं मी म्हणल्यावर मुली सांभाळत नाही का म्हणलं. मलाच काहीतरी वाटायला म्हणलं, मी काहीतरी वेगळंच उगाच विचारलं वाटायला. मी म्हणलं का हो म्हणलं. मग परत त्यांनी सांगायला लागल्या म्हणल्या 12 वर्ष लिकीच्यात होते म्हणल्या ना, आता तर का पोरं आता मोठी झाली म्हणल्या, आता ती कामं करायला लागल्या म्हणल्या. आता माझा खर्च, तिची लेकरं शाळेला चालली, स्वतःहून आवरायला लागली आणि आता ती शाळेला चालली, आता माझा खर्च कोण बघायचा म्हणले. म्हणून हाकलून लावलं म्हणले. असलो मला वाईट वाटलं ना त्यावेळेस. म्हणलो कसलो कामापुरतं ना आपण नुसतं मुलांनाच नाव, शक्यतो जग दुनिया फक्त मुलांनाच नाव ठेवते. खरंच फक्त मुलांना नाव ठेवते कोण, असं मुलींना बायकांना कधी कोण नाव ठेवणार नाही की असतील असं काय. पण पहिल्यांदाच मित्र ऐकलं असं की मुलीनं असं केलं म्हणून. मग मी म्हणलं का की बघते मी काम म्हणलं, तुम्हाला तसं काय काळजी करू नका म्हणलं. मग ज्या 2 दिवसाने ज्यांना मी आधी काम बघून दिलं तर त्यांचंच काम त्यांनी म्हणल्या जाऊ दे एवढं अडचण आहे तर म्हणल्या. मग ते काम त्यांना दिलं आणि त्यांनी एक काम त्यांचं कमी केलं आणि त्यांना काम मिळालं. सांगण्याचं तात्पर्य हेच की फक्त मुलं दोषी नाहीत आई बापाला न सांभाळण्याला, मुली पण दोषी आहेत. लहानाचं मोठं तर त्यांनी मुलांना पण केलं आणि मुलींना पण केलं. मग मुलींनी सांभाळ काय मुलांनी सांभाळ काय तेवढं काय हे नाही. पण जाऊ दे म्हणजे त्याचं तिला काय अडचणी आहेत कुठं काय त्या सांगितल्यावर का सगळं सविस्तर. मी काय एवढं तुम्हाला सविस्तर सांगू शकत नाही. मी काय एवढं कुणाला पण कुणाच्या पर्सनल ह्याच्यात जात पण नाही. पण ती एवढं रडत होत्या खरंच.